रामकृष्ण हरी. स्वर संध्या संगीत क्लासेस यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राग सोहनी पाहणार आहोत. आणि राग सोहनीमध्ये तुम्ही संत माये बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धरावया कारण उद्धराया जन किंवा उद्धराया जन महादोषी किंवा उद्धराया जन जलजीव, दोन ठिकाणी वेगवेगळं आले. तर आपण सोनी रागाचा पहिल्यांदा आरोह पाहू, स्वर कसे आहेत पाहू. तर आपण एक वेळा करी या दुःखा वेगळे हा अभंग पाहिला होता. हा अभंग आपण हिंडोल रागात. आता हा सोनी आहे. आता हिंडोल राग आणि सोनी फक्त सोहनीमध्ये हिंडोलमध्ये रे लागत नाही, कुठं तरी लागत नाही. आता सोहनीमध्ये जे हिंडोलमध्ये स्वर हिंडोल रागात ते सर्व स्वर तेच आहेत, फक्त रे कोमल रे वाढते. रे कोमल झाला की झाला सोहनी. कसं मग सा ग म ध नि सा नि ध म ग रे सा, डायरेक्ट रे सा पकड सा ग म ग रे सा, सा ग म ध नि ध म ग रे सा. हे सोनी ह्याच्यात पूर्वा पण राग होते, पण ते पूर्वा असं होते ग म ध म ग रे नि द ध नि रे नि द नि रे सा. ही पूर्वा झाला. सा ग म ध म ग रे नि द, इनडायरेक्ट सा लागत नाही सोनीमध्ये. ग म ध नि ध म ग रे सा. हे पूर्वामध्ये किंवा मारवा सॉरी पूर्वा नाही मारवा. ग म ध म ग रे नि द नि रे सा. शंकेचं निरसन मी यासाठी करलो की काही जणांना पुन्हा वाटून की मारवा आहे का सोनी आहे. कारण एकोणीस पुढल्या व्हिडिओ नाही मारवा राग देऊ. मग मारवा आणि सोनी सेम आहे, फक्त गाणं सांगायची असं ग म ध म ग रे नि द नि रे सा असं आहे. सोनीचं ग म ध नि ध म ग रे सा. कळलं. आता आपण तुम्ही संत माय बाप कृपावंत आपण वरल्या सावून सुरू केले. तुम्हीला सा सा, तुम्ही संत संतला निसा, तुम्ही संत मायेला निध, तुम्ही संत माय बापला मग तुम्ही संत माय बाप कृपावंत मध सा मध्ये आकार आहे निसा निध. तुम्ही संत माय बाप कृपावंत. उत्तरार्ध कायमी पतिता ग ग ग ग म ध ध कायमी पतिता कीर्तिवानु मग रे सा. इथं पण तसंच आहे. कायमी पतित कीर्तिवानु पहिल्यांदा सेम, फक्त कीर्तिवानु पुन्हा वेगळा. कायमी पतित पण ते स्वर आहेत. कायमी पतिता आता कीर्ती मदनी दम वानु मदनी सा सानी द मध्ये आकार आहे. अवतार सा निसा अवतार तुमा एक मिनिट अवतार तुम्हाला निध दराया मग कारण धनी सा अवतार तुम्हा दराया का सा निसा निध मग मद सा. ह्याचा उत्तरार्ध उद्धराया जन जलजीव,
उद्धराया ग ग ग ग जन मदद जड जीव मद मग सा मद मग रे सा सा उद्धराया जन जड जीव मग मग रे सा जड जीवला पुन्हा फक्त जड जीव वेगळं आणि उद्धराया जन सेम उद्धराया जन जड मद मग मद उद्धराया जन जड मद 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 निदम मद सासा जीवला मद सासा जीवा पुन्हा सानिध्य घ्यायचं सानिध्य किंवा सानिध्य घ्यायचं अवतार तुम्हाधराया कारण आता वाढावया सुख वाढवया म्हणजे वाढवायला वाढवया सुख भक्ती भावधर्म वाढवया वाढवया ग ग ग रे सुख ग ग भक्ती भाव गम धम ग धर्म रे सा सा वाढवया सुख भक्ती भाव धर्म ग ग ग रे ग ग ग मद मग रे सा पुन्हा कुळाचारी नाम विठोबाचे कुळाचारी नाम गमदनी नीमी विठोबाचे धनी मद सासा डबल कुळाचारी नाम विठोबाचे म्हणजे आकार आहे ज्यावेळेस दुरुप बदलायचे अवतार तुम्हाधरावा कारण अवतार तुम्हाधरावा कारण आता ही ह्याचा उत्तरार्ध घेऊन पुन्हा डबल अवतार तुम्ही घ्यायचं आणि मग ती आहे शेवटला अवतार तुम्हाधराया कारण धराया कारण मग मद सासा मग मद सासा जसं की आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वेळेस आपला टाळ आपला हा समपासून सुरू होते म्हणजे अभंगाची ठेवण कुठं का असना कोणत्या कामात्रावर पण सुरुवात ही समेवर होती म्हणजे टाळ ही समपासून सुरू होते एकपासून मग तुझी सुरुवात 3ला असेल 4ला असेल 6ला असेल 7ला असेल असा विषय नाही आता याची पण याचं पण तसं आहे तुम्ही संत माय बाप कृपावंत पा 1 ते 4 पर्यंत कृपावंत फक्त कृपावंत हा सानी आहे ते 5 आणि 6 घ्यायचं वंत हा तुम्ही 7 8 तुम्ही संत माय 1 ते 4 पर्यंत तुम्ही संत माय बाप 5 6 बाप कृपावंत मधलं कृपा 7 8 आणि वंत सांगितले मी कृपावंत 1 ते 4 आणि ती आहेच मध्ये आकार सानी ध पण ज्यावेळेस आपला अंतर घ्यायचं त्यावेळेस सानी ध घ्यायचं नाही कसं तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी 6 7 8 सांगितलं मी ज्यावेळेस आपला अंतर घ्यायचं त्यावेळेस आकार घ्यायचा नाही ते नोटेशन मग कायमी पतित शब्द 8.5ला काय प शब्द पतित मधला प शब्द 8.5ला कायमी पतित मधलं तीत 1 ते 5 कायमी पतित कीर्ती 6 7 8 वानू 1 ते 5 डबल कायमी 6 7 8 आणि पतित मधलं प 8.5लाच पतित आणि तीत शब्द 1 ते 5 मग इथं कीर्तिवानू वेगळं आहे कीर्ती 6 7 8 कीर्ती वानू माझा इथं वानू घ्यायचं 1 ते 4 पर्यंत परत मग 5 आणि 6 नोटिस आलं सांगितलं
आव ती अवतार शब्द अवतार मधला आव फक्त 6 7 8 अवतार तुम्हा तार तुम्हा अवतार मधला तार आणि तुम्हा 1 ते 4 पर्यंत अवतार तुम्हा धराया धराया 5 6 7 बघा धराया कारण 8 1 2 3 4 पर्यंत पण परत मग ती आकार आला अवतार तुम्हा धराया कारण आता आकार घ्यायचा नाही पुन्हा उद्धराया उद्धराया 6 7 8 उद्धराया जन 1 ते 5 जड जड 6 7 8 जीव जीव 1 ते 5 उद्धराया 6 7 जन 1 ते 5 मग इथं अंतरा वेगळा आहे जड जीव जड जड 6 7 8 जीव जीव 1 ते 4 पुन्हा आकार आला मग सानिध 5 आणि 6 सानिध किंवा संध तुम्हाला ते झेपत तसं आता आपल्या आपल्या हे नाही काय नाही काय झाला असं करतात नाही मग सरळ करायचं सानिध एवढंच पुन्हा अवतार सांगितले अवतार तुम्हा धराया कारण आता काय पुढं वाढवया वाढावया 6 7 8 वाढावया सुख सुख 1 ते 5 भक्तिभाव 6 8 धर्म 1 ते 5 वाढवया सुख भक्तिभाव धर्म पुन्हा कुळाचारी 6 7 8 कुळाचारी नाम 1 ते 5 विठोबाचे म्हटलं विठो 6 7 8 विठोबाचे 1 ते 5 झालं मग दुसऱ्या वेळेस दोनदा म्हणत आपले कुळाचारी नाम विठोबाचे दुसऱ्या वेळेस आपला द्रुपद जायचं असल्यामुळं विठोबाचे मधलं बाचे फक्त 1 ते 4 पर्यंत घ्यायचं मग बाजे अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण मग ज्यावेळेस आपण द्रुपद घेऊ द्रुपद नंतर उत्तरार्ध घेऊन पुन्हा द्रुपद घ्यायचं आणि पुन्हा ती आहे कशी अवतार तुम्हा धराया कारण धराया 5 6 7 कारण 8 1 2 3 4 पर्यंत धराया कारण गोड चाल आहे सोहनी हा राग थोडा करून स्वराचा असतो कथेमध्ये पुन्हा एखादा प्रसंग असला नाटकामध्ये म्हणा मालिकेमध्ये म्हणा एखाद्या करून स्वराचा प्रसंग असला दुःखद त्यावेळेस जास्त सोहनी हा राग आळवला होते आलापीमध्ये आळवला एखाद्या सिंथसायझरवर म्हणा किंवा बासुरीवर सनईवर अन्य कोणत्या इन्स्ट्रुमेंटवर हा राग एकदम गंभीर प्रसंगाचा राग आहे हा तर सुंदर आहे ही पण चाल आपल्याला कशी वाटली आम्हाला सांगा अजून यानंतर आम्ही गोड चाली आपल्याला टाकणार आहोत वरच्यावर आणि तुमच्या जे आम्हाला प्रतिक्रिया आहेत त्याप्रमाणे आम्ही करायचा प्रयत्न करत आहोत आणि आमच्याकडे जेवढ्या सांप्रदायिक चाली आहेत तेवढ्या आम्ही आपल्याला देत चालणार आहोत आमच्या या व्हिडिओला पण जास्तीत जास्त शेअर लाईक कमेंट्स करा धन्यवाद
Thank you.